हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू युअर युट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी. तर थंबनेलने आपण जाणलाच असेल आजचा ब्लॉग कशावरती आहे. आज आहे महाशिवरात्र. त्यानिमित्ताने आज आम्ही जात आहे तिळसे गावामध्ये. तिकडे आहे श्री नंदकेश्वर महादेव मंदिर, जे तुकडी मासा म्हणजे देव मासाने पण ते स्थान ओळखलं जातं. ते जे स्थान आहे ते खूप स्पेशल आहे. तिकडची खूप चांगली कहाणी पण आहे. त्याच्यावरती मी ब्लॉग पण बनवला होता मागे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनवर देते, जेणेकरून आपल्याला त्या स्थानाचं महत्व कळेल, तिकडची काय जी स्टोरी आहे ती सुद्धा आपल्याला कळेल. तर आज आपण जाणार तिळसे गावाला श्री महादेवांचं दर्शन केलं. तिळसेश्वर नंतर नंदकेश्वर महादेव पण म्हणतात तिकडे. बोईसर पासून साधारण 68 किलोमीटर आहे. बाय रोड आपण जाऊ शकतात. जवळचं स्टेशन आहे बोईसर आणि पालघर. तिकडे एसटी बस सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. आणि आपण वाड्याला जर राहत असेल तर वाड्यावरनं चांगली कनेक्टिव्हिटी, वाड्यापासून हार्डली 10 मिनिटावर आहे, म्हणजे 8 किलोमीटर वरती आहेत. तर बोईसर आणि पालघरवरनं पण बसेस आहेत आणि वाड्यावरनं कंटिन्यू विशेष एसटीने बस सेवा चालू ठेवलेली आहे, जे 16 रुपये पर पर्सन आहे आणि महिलांना 9 रुपये तिकीट त्यांनी ठेवलेले आहे. जी 5-5 मिनिटाला बस सर्व्हिस आहे वाडा ते मंदिरपर्यंत. तर चला आता आपण जाऊया मंदिरात आणि महादेवांचं दर्शन घेऊ आणि तिकडे जी यात्रा वगैरे भरलेली ती पण बघून घेऊ. तर आता आपण तिळसेश्वर गावामध्ये पोहोचत आलेलो. पुढेच 2 मिनिटावरती तिकडे पार्किंग फॅसिलिटी वगैरे पण अवेलेबल केलेली आहे. कारसाठी 50 रुपये आणि बाईकसाठी 20 रुपये. गर्दी खूप आहे, भरपूर लोक आलेली आहेत. तर आता आपण पहिले गाडी पार्किंगमध्ये उभी करून घ्या आणि मग तसं पुढे चालत जाऊ. यात्रा पण बघू आणि महादेवांचं दर्शन पण घेऊ आणि सोबत जमलेच आपण ते मासे पण बघून घेऊ, जे मासेंची जी स्टोरी फेमस आहे ती. आता आपण आलोय महादेवांच्या मंदिराजवळ, ज्याचं नाव आहे नंदकेश्वर महादेव मंदिर, जे तिळसे गावामध्ये. पाठीत बघू शकतो इकडे मंदिर आहे आणि वैतरणा नदीच्या बाजूलाच आहे हे मंदिर. तर चला आता आपण जाऊन दर्शन घेऊया. आता आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही खाली आलेलो आहोत. गर्दी भरपूर आहे. इथे एक जत्रा पण भरलेली आहे आणि भरपूर लोक आलेली आहेत.
तर खूप बरं वाटलं, महादेवाचं दर्शन घेतलंय आणि आता आम्ही आलो खाली मासे बघायला. तर चला आपण जाऊन आता मासे बघून घेऊ. जो तुकडी मासा आहे तो जो इकडची त्याची कहाणी आहे जे मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितले, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जेणेकरून आपल्याला इकडची जी स्टोरी आहे तुकडी मासाची ती आपल्याला कळेल. आम्ही आता दर्शन घेऊन निघालेलो घरी जाण्यासाठी. खूप छान दर्शन झालं, तुम्ही बघितलं असेल. खूप गर्दी आहे आणि आता मी वाड्याच्या दिशेने जातोय घरी. तर बघू शकता खूप पब्लिक आलेलं आहे, खूप गर्दी आहे, ट्रॅफिक पण आहे आणि पार्किंगची सोय उपलब्ध आहे. कारचे 50 रुपये घेतात आणि टू व्हीलरचे काहीतरी 20 रुपये घेत आहेत. तर तुम्ही पण याल तर प्लॅनिंग करून या अकॉर्डिंगली. 2 दिवस यात्रा चालणार आहे, आज आणि उद्या. महाशिवरात्री पहिल्या दिवसाने उद्या 1 दिवस चालणार आहे आणि खूप छान मंदिर आहे, भरपूर लोक आहेत. तर तुम्ही पण प्लॅनिंग करून लवकरात लवकर आणि महादेवाचा आशीर्वाद घ्या. आणि या देवाचं जे महत्व आहे, तिळसेश्वर ते का नाव आहे तिकडे, आणि ते तुकडी मासाची जी कहाणी आहे ती माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती पोहोचेल. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आजचा ब्लॉग आम्ही आज इथेच एंड करत आहोत. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा. भेटूयात आपण एका नवीन ब्लॉग सोबत. हर हर महादेव. तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.